मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की आम्ही पोचलो होतो आणि आज आमचा दर्शनाचा दिवस होता आणि तुम्हाला काय लाईनीची तिकिटे वगैरे काढायची काही गरज लागत नाही. 250 असतं काहीतरी त्याचं आणि काही काही लोक 2 महिने अगोदर काढतात, पण काही गरज लागत नाही. आम्ही नव्हती काढली. आमचं असं अचानक ठरलेलं जायचं आणि त्यानंतर तुम्हाला जर भस्म आरती पाहिजे असेल तर ते तुम्हाला 2 मंथ्स आधीच बुक करावं लागेल, असं नाही भेटणार. आणि इथे ना असे मॅजिक रिक्षा होते, यात आम्ही कसं कसं बसून पोचलो. त्यानंतर इथे सगळीजणं ते टिकले लावायला उभेच असतात. मग त्यानंतर सगळ्यांचं दर्शन झालं आणि मी कशी दिसते ते नक्की सांगा. त्यानंतर तिथे मस्त लोकेशन होतं, तर मी व्हिडिओज काढले ज्याची की मी रील पण बनवून पोस्ट केले. आत्तापर्यंत व्हिडिओ थोडे लेट येत आहेत, शूट केलेले आहेत पण आता थोडे लेट येत आहेत, पण थोडीफार माहिती मी यामध्ये तुम्हाला उज्जैनची देऊ शकते. आणि त्यानंतर इथे बोरांची एवढी झाडं तेवढी झाडं की आणि एवढे छान लागतात, बिलकुल अशा आंबट नाही, गोड गोड लागतात. त्यानंतर आम्ही इथे थाली खाली. तुम्हाला एक इथे गेल्यावर प्रॉब्लेम होईल की इथे जेवण आपल्याप्रमाणे नसतं, जेवणात एकदम असं फिका फिका असतं. त्यांच्यासाठी ते बेस्ट असेल. आपल्याला खूप सारं असं चविष्ट किंवा मसाल्याचे पदार्थ खायची सवय, पण ती लोक एवढा मसाला नाही खात, म्हणून तुम्हाला जे काय आहे त्याच्यातच ॲडजस्ट करावं लागेल. त्यानंतर रात्री मी आणि भावेश गेलो चहा प्यायला, जसं की आम्ही घरीच आहे. आणि ते बाजूला चहा होता, येवले चहा. मग आम्ही चालत चालत तिथून गल्लीतून गेलो आणि इथे गाई वगैरे भरपूर आहेत. आणि मग आम्ही गेलो, चहा पिला आणि तिथे एक कट्टा होता, तिथे बसलो. आम्हाला सगळे बोलत होते नका जाऊ, पण आम्हाला एवढं होतं, भावेश आणि मी कुठे पण निघतो लगेच. आणि मग मस्त टाईमपास केला आणि मग आम्ही लगेच गेलो 5-10 मिनटातच.